उजनी धरण म्हटलं की लोकांना आठवतं तिथलं फ्लेमिंगो आणि तिथं मिळणारी मच्छी. मात्र गेल्या काही वर्षापासून इथले जे पारंपरिक मासे आहेत ते नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत आणि त्याला पुनरुज्जीवन करण्याचं काम एक संस्था आणि तिथले स्थानिक मच्छीमार करतायत. आपल्या सोबत जे संस्थेचे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. काय नेमका तुम्ही या ठिकाणी प्रयोग करत आहात? उजनीमध्ये मोठ्या प्रमाणात परकीय, तुम्हाला माहीतच असेल की उजनी प्रसिद्ध आहे. हे हिवाळ्यात येणारे आपले जे पाहुणे पक्षी येतात किंवा मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षी येतात, या पक्ष्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. तर हे प्रमाण कमी का होतंय? उजनीला महत्वाचा धोका जो आहे तो परकीय माशांचं आक्रमण आणि परकीय झाडांच्या प्रजाती ह्या इथे मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. BNHSने वेटलँड इको रिस्टोरेशन आणि क्लायमेट रेझिलियंट फिशरीज डेव्हलपमेंट प्रोग्राम हा इथे राबवत आहोत. आम्ही गेली 1 वर्षभर आम्ही परकीय प्रजाती काढून टाकणं आणि आपल्या मूळ स्थानिक प्रजाती आहेत, मग त्या माशांच्या असून दे किंवा झाडांच्या असून दे, वनस्पतींच्या असून दे, ह्या परत पुनर्स्थापित करणं हे महत्वाचं काम आम्ही इथे करत आहोत. तर आपण इथे आता हॅचरीमध्ये आहोत. वेटलँड इको रिस्टोरेशन मध्ये महत्वाचा भाग येतो तो म्हणजे फिशरीज डेव्हलपमेंट, सस्टेनेबल फिशरीज डेव्हलपमेंट. यामध्ये गेल्या 20 ते 30 वर्षामध्ये जवळपास 30 ते 40 प्रजाती या उजनीमधून काही तर अगदी भीमा नदीतून कायमच्या नामशेष झालेल्या आहेत. त्यामध्ये मोठा दावा करतात हो. 25 ते 30 मासे जाती नामशेष झालेले आहेत. त्यामध्ये महत्वाचे आता कुठले कुठले मासे येतात बघा. पूर्वी जो खदऱ्या म्हणजे टोर खुदरी म्हणजे डेक्कन मासेर बोलतो, हा कायमचा इथून उजनीमधून संपलेला आहे. नकटा मासा हा कायमचा नामशेष झालेला आहे उजनीमधून. परत तुमचा तांबऱ्या असेल, बोबरी असेल, हे आता उजनीमध्ये मिळतच नाही. तुम्ही अगदी खाली गेलात पंढरपूरला, नीरा नृसिंहपूरला, तर हे काही प्रमाणात मासे तुम्हाला दिसून येतात. म्हणजे हे तुम्हाला काय सांगतात? काही मासे हे कायमचे नामशेष झालेत. काही देशी प्रजाती ह्या अजूनही कुठेतरी कुठल्या तरी खाली वर पट्ट्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात दुर्मिळ झालेल्या आहेत, त्या मिळतात. यासाठी आम्ही काय करत आहोत? आम्ही महत्वाच्या ज्या आपल्या चांगल्या नद्या आहेत सह्याद्री पट्ट्यामध्ये, कोयना असून दे किंवा हिरण्यकेशी नदी असून दे, ह्या मोठ्या नद्या, चांगल्या नद्यांमधून या माशांच्या प्रजाती आम्ही आता इथे भिगवणमध्ये आणत आहोत. ही जी तुम्ही आता पाठीमागे जी हॅचरी बघताय, यामध्ये हे मासे या पावसाच्या सुरुवातीला आणले गेले. या माशांचा जो ब्रूड स्टॉक असतो किंवा पेरेंट स्टॉक असतो तो आता आम्ही इथे ठेवलेला आहे. याचं प्रजनन आम्ही इथे करतो. तुम्ही बघताय हे पॉन्ड्स आहेत, यामध्ये ठेवलेले आहेत आणि तिथे आपली सर्क्युलर हॅचरी आहे. तर त्या हॅचरीमध्ये हा पेरेंट स्टॉक ब्रीड केला जातो. हार्मोनल इंडक्शन किंवा नॅचरल पद्धतीने सुद्धा त्यांना ब्रीड केले जातात. त्यांची अंडी घेतली जातात, अंडी फलित होतात. त्याच्यासाठी पूर्ण टीम आमचं कंटिन्युअस मॉनिटरिंग, 24 अवर मॉनिटरिंग त्यांचं असतं. ही अंडी फलित झाल्यानंतर जो स्पॉन तयार होतो किंवा मराठीमध्ये त्याला मत्स्यजिरे बोलतात, हे मत्स्यजिरे परत मत्स्य बोटुकली म्हणजे फिंगरलिंग स्टेजला आणण्याचं काम आम्ही करतो आणि हे मासे मत्स्य बोटुकली ही परत उजनीमध्ये सोडली जाते. अशा प्रकारे गेलेल्या माशांच्या प्रजाती आपण परत पुनर्स्थापित कशा करू शकतो यासाठी हा प्रकल्प आहे. साधारणपणे किती प्रजाती आहेत ते तुम्ही पुनरुज्जीवित करण्याचं काम करत आहेत आणि या हप्त्यामध्ये कोणत्या प्रजाती आहेत आणि साधारणपणे आता पहिल्या टप्प्यामध्ये ह्या कन्झर्वेशन ब्रीडिंग प्रोग्राम जो आमचा आहे नेटिव्ह फिश साठी, स्थानिक प्रजातींसाठी किंवा देशी प्रजातींसाठी, यामध्ये 12 देशी प्रजाती आम्ही सिलेक्ट केलेल्या आहेत. त्यामध्ये खदऱ्या आहे, म्हणजे निळ्या पंखाचा खदऱ्या आहे, नंतर लाल पंखाचा खदऱ्या आहे जो टोर टोर बोलतो, बोबरी आहे, कवडस आहे, त्यामध्ये नंतर तांबरा आहे, नकटा आहे, आणि काही जाती यातल्या ज्या आहेत या क्रिटिकली एंडेंजर्ड स्पेसिस आहेत ज्या IUCN रेड लिस्ट मध्ये नोंदवलेल्या आहेत. तर अशा काही नष्ट होत चाललेल्या किंवा अस्तंगत झालेल्या प्रजाती परत यामध्ये आणण्याचं काम करत आहोत आम्ही. आमचं टार्गेट आहे, BNHSने सेट केलेलं आहे, या वर्षी जवळपास 2 ते 3 कोटे मत्स्य बोटुकली, स्थानिक माशांचं प्रजनन आम्हाला करायचं आहे. मत्स्य बोटुकली तयार करायची आहे आणि ती संबंध उजनी पट्ट्यामध्ये सोडण्यात येतील. नुसत्या उजनी कॅचमेंटमध्ये नाही, तर याचा परिणाम अख्ख्या भीमा नदीवर होणार आहे. भीमा नदीचं संवर्धन त्यामुळे होणार आहे. आपल्यासोबत इथले स्थानिक मच्छीमारांचे संस्थेचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. बरेच सर, हे जे सांगता आहेत त्यातल्या बऱ्याचशा माशांची नावं मी तरी पहिल्यांदा ऐकली. नाही, बरोबर आहे. उजनी जलाशयात आहे ना, म्हणजे आम्ही जवळजवळ 34 वर्ष झाला हा लढा करतोय. लहानपणापासून आम्ही मासेमारीच्या संबंधित आहे त्या. तर उजनी जलाशयातून जवळजवळ 30 ते 40 जाती खरोखरीच नामशेष झालेल्या आहेत. त्याला कारण काय तर प्रदूषण आणि लहान जाळ्याची मासेमारी, म्हणजे एवढ्या 20 वर्षामध्ये प्रचंड मासेमारी झाली. त्यामध्ये मग खदरा असू दे, बोबरी असू दे, तांबरे असू द्या, आहेर असू द्या, घोगरा असू द्या, गुगळी, वाम, अशा काही जाती नामशेष झाल्यात आणि काही दुर्मिळ झालेले आहेत. तर हे प्रमुख आमचं खरं म्हणजे हे मासे लोकांच्या पौष्टिकसाठी आहेत, परंतु सध्या फक्त मांगूर,
सकर किंवा चिलापी सारख्या ह्या प्रजातीतनं ज्या इतर माशांना बी आणि आरोग्याला बी चांगल्या नाहीत तर त्या खावावं लागतात. तर ह्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री म्हणजे चिलापी आरोग्यासाठी चांगलं नाही असं तुमचं म्हणणं आहे. हो. कारण आता उजनीत कुठला मासा मिळतो तर चिलापी सांगतात आणि ते बऱ्याच ठिकाणी बोर्ड देखील लागलेला असतात. अगदी बरोबर आहे. कारण चिलापी हा गटारीत राहणार आहे. तो आता लोकांच्या आरोग्य म्हणजे खायलाच काय राहिलं नाही म्हणून त्याच्यावर देशी मासेच संपले, खाणार काय म्हणून ते आता पुढं उदयास आलेत चिलापी. दुसऱ्या त्याच्या मागे नाही, पण जे देशी मासे आहेत खरे चवीचे आहेत, जे आरोग्याला आपल्याला खरंच चांगले हे होतात तर तेच नामशेष झालेले आहेत ना. त्याच्यामुळे आता नुसत्या जातीच नामशेष झाले नाही. उजनी जलाशयामध्ये जेवढे पान वनस्पती आहेत त्या सगळ्या नामशेष झाल्यात. कारण त्या माशांचे आश्रयस्थान होते, अंडी घालण्यास ठिकाण होतं, खाण्याच्या होत्या त्या वनस्पती, पण त्या सुद्धा नाहीशे झाल्यात. का नाहीशा झाल्या? हे फक्त प्रदूषण आणि लहान वडापची जी सिस्टीम आहे त्या पद्धतीमुळे हे सगळे नामशेष वडाप झाले. वडाप म्हणजे सामूहिक पद्धतीने एक मासे पकडायचं एक वेगळा प्रकार आहे, त्याचा हा परिणाम आहे सगळा. आपल्यासोबत महेश आहे. महेश, खरं तर यांनी जी नावं सांगितली ही कधी तू ऐकली होतीस का? आता कुठला मासा येतो? आता फक्त चिलापी, रहू, कटला वगैरे हे प्रमुख तेवढेच मासे येतात. अच्छा. हे मासे मी कधीच ऐकले नव्हते आणि अच्छा. पाहिले पण नव्हते. आपल्यासोबत शास्त्रज्ञ आहेत. कशा पद्धतीने इथं तुमचं काम चालतं आहे? काय किती दिवस झालं काम करताय? काय काम करतं हे सांगितलं, पण हे कशा पद्धतीने चालतं, कशा पद्धतीने तुम्ही रिसर्च करता आणि साधापर्यंत तुमचं जे उद्दिष्ट आहे हे मग बोटुकली सोडण्याचं हे कधीपर्यंत पूर्ण होईल? हे आम्ही स्टार्टिंग पासून बघायला गेलं तर जेव्हा ब्रूड स्टॉक येतो तर आम्ही त्याला क्वारंटाईन करतो वेगवेगळे. आणि मग जेव्हा ते आपल्याला हे करायचं असतं, ब्रीडिंग प्रोग्राम स्टार्ट करायचा असतो, हॅचरीमध्ये आम्ही जेव्हा इंट्रोड्यूस करतो तो पूर्ण त्याला हार्मोनल इंजेक्शन देऊन मग त्याला प्रत्येक तासाला मॉनिटर करावं लागतं. त्याचे प्रत्येक वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स असतात की त्याला मिळत आहे की नाही ते आम्ही मिनटं लक्ष देत असतो. त्यानंतर जेव्हा ते आपलं एग्ज रिलीज करतात तेव्हाही आम्हाला बघायचं असतं की ते व्यवस्थित आहे की नाही, टेम्परेचर आहे की नाही, व्यवस्थित सगळं. त्यानंतर प्रत्येक तासाला आम्ही त्याचे कलेक्शन घेतो, बघत असतो की व्यवस्थित ग्रोथ आहे की नाही. आणि वेगवेगळे आम्ही एक टॅग सिस्टम बघितलं आहे आणि एक नॅचरल ब्रीडिंगमध्ये होत आहे की नाही, तसे दोन प्रकारे आम्ही टाइम फ्रेम आम्ही सेट करतो. आणि मग तसे लगभग 3 ते 5 दिवस कंटिन्यू मॉनिटरिंग असतं ह्याचं, जोपर्यंत ते स्पॉन रेडी होत नाही, हॅच होत नाही तोपर्यंत. आणि मग एकदा ते स्पॉन रेडी झालं परत ते 30 दिवस अजून आम्ही त्याच्यावरती खाणं टाकणं वगैरे हे सगळं लक्ष देत असतो. मग त्यानंतर आपले जेव्हा स्पॉन प्रॉपर फ्राय रेडी होतात ते आपण पॉन्डमध्ये रिलीज करतो, तेही आमच्या देखरेखीखाली. तर त्या सुद्धा आम्ही बघत असतो त्यांना खाणं वगैरे मिळतं की नाही व्यवस्थित, त्यांचं वॉटर क्वालिटी आहे की नाही प्रॉपर आहे, ते सगळं आम्ही बघतो. आपल्यासोबत भरत मल्लाव आहेत, पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊयात. सर, मला सांगा, हे मासे सोडल्यानंतर उजनीवरती काय परिणाम? उजनीवर खरंच एक चांगला परिणाम होणार आहे. कारण एवढे देशी मासे नामशेष झालेले आहेत, 43 जाती नामशेष झाले आहेत. काही का व्हाय ना ह्यांच्या माध्यमातून जर आपल्याला त्या जाती मिळाल्या तर खरं जे माशाची चव आहे, चवदारपणा आहे, तो लोकांच्या तोंडी म्हणजे एकदम त्यांना खास म्हणायचे ते सगळ्या जाती आम्हाला पुरवत मिळतात. आणि जे रोजगार आहे, कारण आमच्या उजनी जलाशयावर जवळजवळ 1.5 ते 2 लाख लोकांचा उदरनिर्वाह चालत आलेला आहे. त्यामध्ये मच्छीमार वेगळे आहेत, व्यापारी वेगळे आहेत, तोडणारे वेगळे आहेत, धरणारे वेगळे आहेत, वाहतूक करणारे वेगळे आहेत. ह्या सगळ्या लोकांना पूर्वीचे दिवस येतील आणि चांगले मासे खायला मिळतील जे पौष्टिक आहेत. आपल्यासोबत मयांक आहे. मयांक, कुठून आलात, कहाँ से आए हो और राजस्थान। क्या फील करते हैं यहाँ पे आके? अच्छा, मैं राजस्थान से आया वैसे तो, और यहाँ पे मतलब मछलियों पे है हमारा काम, मछली और फिश में, ये उजनी का रिस्टोरेशन करने के लिए। तो और कुछ और यहाँ पे मछली पे काम कर रहे हैं आप, यहाँ पे जो मछली है और आप काम कर रहे हैं, ये दोनों में क्या फर्क है? नहीं, हमारा काम बराबर ही है, मतलब मछलियों पे काम कर रहे हैं और जो बर्ड से रिलेटेड है वेटलैंड को इको रिस्टोरेशन करने का काम, तो वो सब एक रिलेटेड ही। एक वर्ड आता है होलिस्टिक कंसेप्ट, है ना। इसका मतलब रहता है कि किसी भी जीव को मतलब डेवलप करने के लिए बहुत सारी चीज़ें काम करती है। अब जैसे उजनी वेटलैंड की बात करें, अगर इसको हमको रिस्टोर करना है, हमको अगर बिल्कुल नेचुरल क्लीन करना है, तो हर चीज़, हर एक स्पीशीज़, हर कंपोनेंट एनवायरनमेंट के सब एक साथ काम करेंगे। तो हम इसी प्रोजेक्ट को लेके एक इंटीग्रेटेड अप्रोच के साथ काम कर रहे हैं, जिसमें हमारे पास फिश डेवलपमेंट है, बर्ड्स स्टडी है, प्लांटेशन भी है, जो नेटिव प्लांट्स है यहाँ के उनका लगाना, इन्वेजिव प्लांट्स और इन्वेजिव फिश स्पीसीज इन सबको रिमूव करना, ये सारा काम हमारे प्रोजेक्ट का पार्ट है। एक शेवटचा प्रश्न घेऊयात आपण, पुन्हा एकदा सरांकडे येऊयात. खरं तर काही वर्षापूर्वी एक रिपोर्ट होता की उजनीचं पाणी हात धुण्याच्या देखील पात्रतेचं नाहीये. बरोबर आहे.
हा मासा डेव्हलप केल्यानंतर काही उजनीच्या प्रदूषणामध्ये काही फरक पडेल का, आणि उजनीचं प्रदूषण कशा पद्धतीने कमी होईल, आणि पुढचं जे मत्स्य असतील किंवा बाकीचे जे जैवविविधता आहे कशा पद्धतीने अबाधित तर राहील? महत्वाचं म्हणजे नुसतं आपण देशी माशाचं संवर्धन करून पोल्युशन कमी होईल का, तर उत्तर आहे नाही. यासाठी एक इंटिग्रेटेड अप्रोच लागतो आणि त्यानुसारच आमची पूर्ण टीम काम करते. देशी माशाच्या संवर्धनाबरोबरच आपल्या देशी माशांच्या देशी वनस्पतींच्या ज्या प्रजाती होत्या, म्हणजे तुमचा पात्या कादू होता, हायड्रिला सिस्टीम होती किंवा कादू वनस्पती ज्या बोलतात, की ज्या मोठ्या प्रमाणात उजनीमध्ये होत्या, जे माशांचं आश्रयस्थान होतं, त्यांचं हॅबिटॅट होतं, त्यांचं फीडिंग ग्राउंड, ब्रीडिंग ग्राउंड होतं, हे पूर्णपणे नष्ट झालेले आहेत. हे जर आपण रिस्टोर केलं, त्यामध्ये तुमच्या कमळाच्या काही स्पेसेस होत्या, लोटस वगैरे, तर ह्या जर आपण पुनर्स्थापित केल्या तर पोल्युशन काही प्रमाणात नक्कीच कमी होईल. कारण निसर्गाची एक सिस्टीम असते की पोल्युशन तुम्ही काही प्रमाणात कंट्रोल करू शकतो. ज्या प्रमाणात जर इकोसिस्टीम जर आपण इम्प्रोव्हाइज केली तर नक्कीच काही प्रमाणात त्याचा फायदा होईलच, असं आहे. पण त्याच्याबरोबरच जे रासायनिक प्रदूषण होतं उजनीमध्ये किंवा वरून पिंपरी चिंचवड मधून येतं, याच्यावर टॅप बसणं महत्वाचं आहे. जैवविविधता वाचवायची असेल तर प्रदूषणावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आणि आता हे नियंत्रण ठेवणं ही कुणाची जबाबदारी हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. आता यातून अर्थ काय काढायचा हे मात्र प्रेक्षकांनी ठरवायचे. कॅमेरा पर्सन जीवन सह जयदीप भगत, एबीपी माझा, उजनी पाणलोट क्षेत्र.